या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। हे विभागीय कार्य आमचं जे आहे नागपूर मुंबईचं त्या कार्यालयावर झालेली तोडफोड आहे। कुठल्या कारणावरून ही तोडफोड झाली? आंदोलकांचं काय म्हणणं होतं? का करण्यात आली? काही माहिती आपल्याला मिळाली नाही? आंदोलक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन गेले। आम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन येत आहेत तर ते आमच्याबरोबर आहेत किंवा आम्हाला आमच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी आलेत, अमित शहांचा निषेध करायसाठी आलेत असं वाटलं आणि गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढून टाकलेत, बाजूला फेकलेत आणि डायरेक्ट जाऊन दरवाजावर खुर्च्या तोडफोड करून दगडफेक करून ऑफिस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। पोलीस आल्या, शाई फेकली, वाटेल त्या प्रकारे त्या पद्धतीनं धिंगाणा घातला। मग पोलीस होते काय करत होते? पोलिसांना माहित नव्हतं? लाठीचार्ज करायला नको, बदलून काढायला नको? अरे तुम्ही जर लोकशाही मानत असाल, आम्ही आंदोलन केली पण आम्ही काय कोणाला दगड फेकला काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, आम्ही निषेध नोंदवला। लोकशाहीमध्ये तेवढा अधिकार नाही का आम्हाला? एक महामानवाचा अपमान होत असताना आम्ही जर ते केलं तर गैर काय? परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून आमची कार्यालय तोडफोड करत असतील तर मात्र हे या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली का? या देशामध्ये संविधानाला मानणारे सत्ताधारी आहेत का? हा खरा प्रश्न येतोय। यावर तुरंत कारवाई व्हावी। हे प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी झालेलं आहे। कारण आता हे अंगलाट आलं, देशात निषेध होत आहे, परदेशात निषेध होता उद्या बाबासाहेबांचा अपमान केल्यामुळे। त्यामुळं यांनी या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी आमचे कार्यालय तोडफोड करणं सुरू केलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। दोषीवर कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी। नाही झालं तर उद्यापासून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल। बीड आणि परभणी प्रकरणामध्ये सुद्धा मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, तेही प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का? तेही प्रकरण डायव्हर्ट करायचंच आहे। जो कोण लागलाय तो वाल्मिक कराड, काय तपासले जात नाही सगळे धागेदोरे, उद्या मंत्र्यापर्यंत धागेदोरे जातील। मी लिहून ठेवा 100%। 32 खून झाल्याची माहिती आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि राजकीय लोकांनी केलेली गुंडगिरीची खून आहे। म्हणजे या राज्यामध्ये काय बिहार झालाय काय? पुढे घेऊन चाललो आम्ही आमच्या राज्याला की आमच्याच लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी आणि राजकीय लोकांनी गुंड पोसावेत आणि गुंडाचा फायदा गुंडाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दादागिरी करून खंडणी वसूल करावी। आता मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की वसुली बाजूला सोडणार नाही, तेच तर प्रकरण आहे त्या बीड जिल्ह्यात। त्या अजित पवार गटाच्या माणसं म्हणतात त्यांनी, ते सत्तेमध्ये आहेत, मग ते लोक जर त्या वसुली करत असतील, 2 कोटीच्या खंडणीसाठी जर सरपंचाचा बळी जात असेल तर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? सत्ता तर तुम्हाला टिकवण्यासाठी त्यांची गरज नाही, पण मग ही गुंड जे पोचली जातात त्यांच्यावर कारवाई करायची हिंमत का नाही? हा खरा प्रश्न येतो आहे। आणि म्हणून हे जी घटना घडली आता मुंबईची, ही घटना या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करून हा प्राणघातक जर उद्या कार्यालयातल्या लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, इतकी हिंस्र स्वरूपाचं ते वातावरण तिकडे पेटवलं होतं, ते योग्य आहे का? याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडून अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज उत्तर देणार होते, परंतु त्यांनी आज उत्तर न देता आता पुन्हा ती उदया केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नाहीये म्हणून ते टाळाटाळ करतात, नेमकं काय होतंय? नाही, मुख्यमंत्र्यांना मला कळत नाही की कोणत्या दबावात आहेत मुख्यमंत्री, काय गरज आहे? अशी मंत्री, असे गुंडगिरी करणारे, तिथे जी दहशत निर्माण केली गेली त्या बीड जिल्ह्यामध्ये आणि पोलिसांच्याकडून जो काही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बोलत होते, अशा प्रकरणामध्ये आता देशात लोकशाही जिवंत राहिलेली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे।